ब्रेक भेटला, म्हणजे ब्रेक घेतला आणि चेतनाताई आणि लोणकर मॅडम भेटतात. त्यामुळे मला कळलं की असं एका क्लासेस होतात आणि म्हणजे मला कल्पना नव्हती की मी सॉफ्टवेअर इंजिनियर असून सुद्धा की इथं क्लासला येईल. केक मेकिंगच्या क्लासला आले. 15 दिवस आम्ही रोज वेगवेगळे जे क्लास शिकवायचे मॅडम, मला नाईक मॅडमने आम्हाला शिकवलं होतं. रोज घरी जाऊन केक बनवायचा आणि बिल्डिंगला पूर्ण द्यायचा आम्ही. त्यामुळे काय झालं की वेगवेगळे नवीन हे करायची संधी मिळाली. आणि नंतर आपण जेव्हा आमचं 15 दिवसाचं प्रशिक्षण होतं तेव्हा सर व्हिजिटला आले होते. तेव्हा काहीतरी इनोव्हेशन करायचं म्हणून पहिल्यांदा आम्ही रसमलाईचा केक केला होता. सर म्हणत होते की मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम खाणार आहे. तर त्यांना मी तेच म्हटलं की मी सुद्धा बनवला आहे, आपण हे करायचं. आणि डायटिंगसाठी आम्ही नंतर गव्हाचा जो व्हीट केक असतो तो शिकलो होतं. म्हणजेच काय की जे बेसिक आहे, आता कसं झालं की यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत, भरपूर रेसिपी असतात, पण व्हिडिओ आणि इथं जो येतो 15 दिवस जो क्लास करतो त्यामधला जो डिफरन्स आहे तो इथं अनुभवल्याशिवाय कळत नाही. आणि मला खरंच नातावरती विश्वास बसत होता. चेतनाताई आणि लोणकर मॅडमनी सांगितलं की आपल्याकडे बचत गटाचे स्टॉल होतात, तर आपण हे सुद्धा लावू शकतो. तर तेव्हा मला वाटायचं की आपण इंजिनियर होतो असं आहे आणि 10-20 रुपयाचे केक विकायचे का. पण त्यामुळे त्यांनी ते सांगितलं की नाही, म्हणजे आपण कसं करू शकतो किंवा कसं विकून आपला फायदा होणार किंवा उद्योजकीचं जे सर्टिफिकेट असतं कशा प्रकारे करणार आहे. तसंच मी इथं सलग 3 वर्ष मला वाटतं की मी केकचे स्टॉल लावले होते. तसंच IT कंपनीमध्ये सुद्धा जाऊन आम्ही स्टॉल लावले. त्यामुळे की अजून स्टेजरी आत्मविश्वास जे आहे ते होता. असं अनेक प्रकारचे क्लासेस केले. स्पोकन इंग्लिशचा क्लास केला, मसाला क्लास, बर्गर, टिक्की, रांगोळी, मेहंदी, जे इथं जे सर्व क्लास होतात ते मी सर्व अटेंड केलेले आहेत. पण त्यातलं म्हणजे मला अजूनही नाही की बापरे मी कॉम्प्युटरवर दिवसभर काम करणारे मी केक बनवू शकते. मिनिमम अर्धा किलोच्या केकपासून मी 10 किलोच्या केकपर्यंतच्या ऑर्डर शिकलेल्या आहेत. तर त्यामुळे आधी जर आता असं म्हणायला हरकत नाही की मी आधी सॉफ्टवेअर इंजिनियर होती, पण आता उद्योजकता प्लस प्रोफेसर आहे. आधी दोन्ही माझे काम सांभाळून मी करत आहे. आणि अजूनही म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून सांगते की आमची ओळख झाली होती. आणि ते म्हणजे एवढं नाही की काही की काय करायला हवं, अजून कसं वाढवायला हवं किंवा मोठं कसं करायला हवं. तर चेतनाताई आणि लोणकर मॅडम नेहमी सोबत राहिल्या, त्यामुळे की अजून आनंद होतो. आणि मला काय वाटतं की प्रत्येक महिलेने आर्थिकदृष्ट्या तरी आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहायला हवं. ठीक आहे की आपण म्हणतो की आपल्याकडे काही गरज नाही आहे, पण कसं ना कधीही शिकलेलं कधीही शिक्षण जाईल कधी वाया जात नाही असं जे म्हणतो. आणि याला मेन म्हणजे काय वयाची मर्यादा नसते की नको बाबा आता 40-45 झाले आपण काय करायला हवं, पण वयाला मर्यादा नाही. त्यामुळे सर वेगवेगळे क्लासेस आणतात असते जरूर करावे. आणि त्यामुळे म्हणजे आपल्याला सुद्धा माहिती नसते की मी कशामध्ये पुढे जाणार आहे. आपल्याला आपल्याच आतले जे गुण असतात ते कळत नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जे नेहमीच अटेंड करतात गरबा दांडिया, मला कधी नाचता पण येत नव्हता, डान्स पण नव्हता आहे, तरी गरबा डान्सिंगमुळे म्हणजे व्यवस्थित गरबा तरी करता येते. तर अशा भरपूर महिला आहेत की ठीक आहे की ज्या आपण इथे जे बर्गर, टिक्की, जेही क्लासेस करते आपल्या घरच्यांना सुद्धा खुश करू शकतो. आणि त्यामधनं मेन म्हणजे 2 पैसे सुद्धा आपल्याला कमवता आहेत. आणि आपण जे पैसे कमवलेले त्याचा खरंच आनंद वेगळाच असतो. तर मला असं वाटतं की जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभाग घ्यावा आणि माझ्यासारखं खुश राहावं. आणि मेन म्हणजे सरांची विशेष आभार की त्यांनी खरंच महिला सबलीकरण किंवा सक्षमीकरण जे म्हणतो ना त्यांना खरंच आपलं योगदान पण मिळतं. आणि आमच्या एरियातल्या ज्या महिला आहेत ना सगळ्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे इथं क्लासेस होतात. आणि खरंच जो इथं एकदा आला ना तो परत तरी म्हणजे गेला किंवा असं होत नाही. जरी मी माझ्या व्यापातून वेळ काढून नेहमी भेटायला येत असते. तर मी सरांचे विशेष आभार मानते त्यांनी ही संधी दिली आणि मला इथे बोलले. धन्यवाद.